वटपौर्णिमा अंधश्रद्धा की आरोग्याची जोड. नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण चौधरी आपल्या जय चौधरी क्रिएटर या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सतत सामाजिक जनजागृती आणि माहितीपर विषयावर चर्चा करत असतो. आज वटपौर्णिमेचा सण आहे. या सणाकडे केवळ एक प्रथा म्हणून न पाहता त्या मागचा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार लक्षात घेऊन आज आपण या विषयावर चर्चा करणार आहोत. विचाराची प्रगल्भता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक अत्यंत महत्त्वाचे मत आहे, केवळ झाडाला दोरा गुंडाळल्याने किंवा प्रदक्षिणा घातल्याने पतीचे आयुष्य वाढत नाही. जर केवळ धाग्याने आयुष्य वाढत असते तर जगाच्या शब्दकोशातून विधवा हा शब्द कायमचा नष्ट झाला असता. विचार करा, तर्कसंगत वाटते का? अंधश्रद्धेला फाटा द्या. कोणत्याही सणाचे मूळ हे मानवी कल्याणात असावे. जर एखादी प्रथा आपल्याला विज्ञानापासून दूर नेत असेल किंवा आपण केवळ भीतीपोटी ती करत असू तर ती प्रथा नसून अंधश्रद्धा आहे. पतीचे आरोग्य हे त्याच्या आहारावर, व्यायामावर आणि जीवनशैलीवर अवलंबून असते, धाग्यावर नाही. पर्यावरणाचे रक्षण. वटवृक्ष हा पर्यावरणाचा एक महत्त्वाचा घटक आहे. आपण वडाच्या झाडाला पूजनीय मानतो, हे खूप चांगली गोष्ट आहे. पण पूजेच्या नावाखाली झाडाला अनावश्यक दोरे गुंडाळणे किंवा झाडाची हानी करणे टाळले पाहिजे. त्याऐवजी एक नवीन रोप लावून त्याचे जतन करणे हीच खरी वटपौर्णिमा ठरेल. आरोग्य आणि जीवनशैली. आपल्या जोडीदाराचे आयुष्य वाढायचे असेल तर त्यांना सकस आहार देण्यास मदत करा. त्यांच्या तणावमुक्त राहण्यासाठी प्रयत्न करा. त्यांना नियमित व्यायामासाठी प्रोत्साहित करा. हीच खरी सौभाग्यवती होण्याची कृती आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन. भारताच्या संविधानाने आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्याचे कर्तव्य दिले आहे. कोणत्याही गोष्टी तर्कशुद्ध विचार करूनच स्वीकारा. आपली संस्कृती महान आहे, पण ती काळानुसार प्रगल्भ होणे गरजेचे आहे. आतापर्यंत आपण केलेल्या चर्चेच्या निष्कर्षाकडे पोहोचत असताना एक सुंदर असा संदेश आम्ही आपल्या समोर देऊ इच्छितो. तर मित्रांनो, आजच्या या वटपौर्णिमेला आपण एक संकल्प करूया. अंधश्रद्धेच्या साखळ्या तोडून विज्ञानाची कास धरूया. झाडाला दोरे बांधण्यापेक्षा झाडाची लागवड करूया आणि आपल्या प्रियजनांचे आरोग्य जपण्यासाठी त्यांना पोषक जीवनशैलीकडे वळवूया. तुम्हाला हा विचार कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. अशाच माहितीपर व्हिडिओसाठी आपल्या जय चौधरी क्रिएटर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही मला आतापर्यंत ऐकून घेतलं. मी प्रवीण सुनील चौधरी, जय चौधरी क्रिएटर या चॅनलचा निवेदक आपला शतशः आभारी आहे. मित्रांनो, आमचा हा हेतू फक्त जनजागृतीचा आहे. कोणत्याही जाती धर्माला, कुठल्याही प्रथेला आम्ही नाव ठेवण्याचा नाही. जर कुणाला जर काही वाटत असेल तर आम्हाला क्षमा करा. मित्रांनो, मी आता आपली रजा घेतो. भेटूया
अशाच पुढील एका भागामध्ये माहितीवर्धक व विज्ञानवादी विचारासह मित्रांनो, झाडे लावा, झाडे जगवा. कारण वाढतं प्रदूषण हे आपल्या जीवनशैलीला वर्तमानातही धोकेदायक आहे आणि येणारी आपली भविष्यातील पिढी ही ऑक्सिजन शिवाय कशा प्रकारे जगू शकेल किंवा या निसर्गाचं जर चक्र जर बदललं तर निसर्ग चक्र कशा प्रकारे गतिमान राहील याकडे आपण जास्तीत जास्त लक्ष देणे गरजेचं आहे. त्याच्यासाठी झाडे लावणे गरजेचं आहे. झाडामुळे मातीची झीज कमी होते, माती पकडून राहिली जाते, वाढतो, पाऊस जास्त प्रमाणात पडतो, ऑक्सिजन वाढतो, प्रदूषण कमी होतं, ओझोन वायूचा थरही वाढतो, त्याची झीज होत नाही, त्यामुळे उष्णताही वाढत नाही. चला मित्रांनो, आता मी रजा घेतो. आतापर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जय भारत, जय संविधान, जय भीम.